मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। ही जिलेबी अगदी 10 मिनिटात तयार होते आणि मस्त कुरकुरीत अशी होते। एकदा जर का तुम्ही ही जिलेबी घरी बनवाल तर मार्केटमधून जिलेबी कधीही विकत आणणार नाही, एवढी मस्त ही जिलेबी होते। तर करूया पटकन रेसिपीला सुरुवात। यासाठी साहित्य घेतलेले आहे 1 वाटी मैदा, 2 वाटी साखर, पाणी, कलर, फूड कलर, इनो आणि विलायची पावडर। तर सर्वात आधी आपण पाक तयार करून घेऊ। तर 1 वाटी मैदा घेतला तर मी इथे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाट्यात साखर सुद्धा घेतलेली आहे। पाणी आणि साखरेचं प्रमाण सारखंच ठेवायचं। तर कमी गॅसवर पाक आपण शिजवून घेऊ, म्हणजे तयार करून घेऊ। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवरच ठेवायचं आहे। तोपर्यंत हे पाक होते तोपर्यंत आपण मैदा इथे आधीच चाळून घेतलेला आहे। आता ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने हा मैदा घेतलेला आहे 1 वाटी। तर इथे थोडं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून मैदा छान मिक्स करून घेऊ। पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एका वेळेसच पूर्ण पाणी टाकायचं नाही। जेवढं पाणी लागेल तेवढं असं थोडं थोडं करून पाणी टाकून देऊ। जिलेबीचं मिश्रण खूप जास्त पातळही राहत नाही आणि खूप घट्टही राहत नाही। तर आपल्याला वाटते की किती पाणी पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं। तर बघू शकता इथे मी विस्करच्या साहाय्याने छान फेटून घेत आहे। मैद्यामध्ये गुठळ्या पडायला नको, राहायला नको, अशा पद्धतीने छान अगदी प्लेन पाहिजे मिश्रण। तर पाक इथे म्हणजे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। सतत चम्मच फिरवत राहायचं आहे अगदी, नाहीतर साखर तळायला राहते। तर कमी गॅसवरच हा पाक आपण करून घेणार आहोत। साखर विरघळल्यावर 5 मिनिटपर्यंत पाक आपण शिजवून घेणार आहोत। तर पाक आता कमी गॅसवर आपण हा होऊ देऊ। तोपर्यंत परत आपण इथे मैद्याचं हे बॅटर आपण छान फेटून घेत आहोत। बघू शकता अगदी प्लेन हे बॅटर झालेलं आहे। आता 20 मिनिटासाठी हे असंच ठेवून देऊ। तर बघू शकता इथे पाक साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यामध्ये टाकू फूड कलर। तर कलर टाकणे ऑप्शनल आहे, नाही टाकला कलर तरी चालेल, पण मी इथे येलो कलर टाकलेला आहे। तर इथे 20 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकत आहे। तूप टाकल्याने जिलेबीची टेस्ट खूप छान येते। असं वाटतं की आपण पूर्ण जिलेबी तुपामध्येच तळली। तर तूप टाकल्यावर सुद्धा मी परत हे फेटून घेत आहे। बघू शकता हाताने जर असं वर केलं तर एकसारखं हे पडायला पाहिजे। तर अशा पद्धतीने हे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, हे बॅटर अगदी प्लेन हे बॅटर तयार झालेलं आहे। तर हे बॅटर म्हणजेच हा मैद्याचं बॅटर फेटणे खूप जरुरी आहे, तरच आपल्या जिलेब्या मस्त आतूनपर्यंत छान पोकळ होतात। तर इथे घेतलेला आहे मी इनो, अर्धा चम्मच पोहे खायच्या चम्मचने इनो घेतलेला आहे। जास्त जर इनो घातला तर तेलामध्ये जिलेब्या विरघळतात, तर इथे मी अर्धा चम्मचच घातलेला आहे। आता 1 चम्मच पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून परत हे छान फेटून घेऊ। जेवढा जास्त आपण फेटू तेवढ्याच जिलेब्या मस्त कुरकुरीत होतात आणि आतूनपर्यंत मस्त अगदी पोकळ होतात। तर बघू शकता तुम्ही मी किती फेटत आहे। आता यामध्ये टाकू विलायची पावडर। विलायची पावडर टाकल्याने जिलेबी खूप छान टेस्ट येते मस्त। तर हा पाक खूप जास्त घट्ट करायचा नाही, तार वगैरे यायला नको। ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुनचा पाक करतो अगदी तसाच सेम हा पाक जिलेबीचा पाक करायचा आहे। तर बघू शकता इथे पाकाला उकळी आलेली आहे। साखर टाकल्यावर 5 मिनिटपर्यंत उकळी येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर पाक इथे तयार झालेला आहे। आता गॅस करू बंद। आता जिलेबीची तयारी करू। तर यासाठी मी एक पॉलिथिन घेतलेली आहे, पण पॉलिथिनच्या साहाय्याने सुद्धा आपण जिलेब्या पाडू शकतो।
आणि तर बघू शकता इथे मेहंदीच्या कोणाप्रमाणे आपण हा कोन करू शकतो आणि यामध्ये सुद्धा बॅटर टाकलं तरी चालेल, पण मी पॉलिथिननी जिलेब्या करणार नाही. इथे मी एक बॉटल घेतलेली आहे, ही सॉसची बॉटल आहे. यामध्ये हे तयार झालेलं बॅटर आपण टाकून देऊ. तर गॅसवर पॅन आधीच मी गरम करायला ठेवलेला आहे. तेल पॅनमध्ये खूप जास्त टाकायचं नाही, कमी तेलातच आपल्या जिलेब्या मस्त होतात. आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, खूप जास्त कडकडीत तेल पाहिजे नाही. तर बघा मस्त अशा ह्या जिलेब्या आपल्या तयार होत आहे. अगदी एकसारख्या मस्त जिलेब्या या तयार होत आहे. खूप कडकडीत तेल राहिलं तर जिलेब्या खाली तळाला चिपकतात आणि त्या अगदी गोल होत नाही. तर बघा किती मस्त एकसारख्या जिलेब्या तयार झालेल्या आहे. अगदी हॉटेलसारख्या जिलेब्या दिसत आहे. जर तुम्ही अशा प्रकारे एकदा जिलेब्या कराल तर तुम्हाला सुद्धा नेहमी करायची सवय लागेल आणि कधीच तुम्ही मार्केटमधून जिलेब्या विकत आणणार नाही. एवढ्या मस्त अगदी कमी वेळात आणि खायला खूप छान टेस्टी अशा जिलेब्या होतात. नक्की तुम्ही अशा जिलेब्या करून बघा. अगदी 10 मिनिटात जिलेब्या तयार होतात. अगदी घरी कोणताही छोटा मोठा प्रोग्राम असला तरी आपण या जिलेब्या करू शकतो. मस्त या जिलेब्या होतात. तर कमी गॅसवरच या जिलेब्या मी तळून घेत आहे. बघू शकता कलर इथे थोडा कलर चेंज झाला की आपल्याला जिलेब्या काढून घ्यायच्या आहे आणि या गरम गरम पाकामध्ये टाकून द्यायच्या आहे. तर बघू शकता इथे मी या जिलेब्या पाकामध्ये टाकून देत आहे आणि पाकामध्ये टाकल्यावर 1 मिनिटपर्यंत ठेवायच्या आहे. खूप जास्त जिलेब्या पाकामध्ये ठेवायच्या नाही, नाहीतर जिलेब्या कुरकुरीत होत नाही. तर 1 मिनिटपर्यंतच या जिलेब्या पाकामध्ये ठेवायच्या आणि पटकन काढायच्या आहे. मस्त रसरशीत ह्या जिलेब्या छान आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात. कलर बघा किती मस्त आलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.